नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचा टाईम आहे. माझी अंघोळ वगैरे झालेली आहे. हनुमान चालीसा पठण झालेला आहे आणि समोरच्या तारीवर हे 2 पक्षी बसलेले होते. सध्या ना माझ्या मागं काम खूप चालू आहे. त्याच्यामुळं सकाळी 8 वाजता बसलं का रात्री जवळपास 10-11 वाजता उठणं होतं. तर हा व्लॉग मी थोडा लेट शूट केला होता. तर हा आमचा आहे ना उखंडा आहे. आमच्याकडे याला उखंडा म्हणता, उखंडा. आणि भरपूर छावा म्हणजे मराठीमध्ये याला उकिरडा म्हणता, पण आमच्या इथल्या स्थानिक भाषेमध्ये याला उखंडा म्हणता. त्याच्यावर आहे ना हे जे दिसतंय ना तुम्हाला, ही मुरघास केलेला होता आम्ही आणि तो खराब झालेला आहे. आता खराब कसं झालेला आहे मी तुम्हाला दाखवतो. मध्यंतरी काय झालं होतं ना, आमची तर भरपूर मक्का होती. मी तुम्हाला दाखवली ती, उन्हाळ्यात होती ती उसामध्ये लावलेली. आणि कुट्टी पण हे पण होती, गिन्नी गवत पण होतं. त्याच्यामुळे ना गायांना दुसरं भूस टाकण्याचा चान्स नव्हता, हे टाकायचा चान्स नव्हता मुरघास. आणि भुसारं पण होतं राहिल्या सायल्याला. हे बघा भूस इतकंच खाली झालेलं आहे फक्त, बाकी भूस पण तसंच आहे. आणि आता ती कुट्टी म्हणजे मुरघास भरपूर दिवसात झालेला आहे, त्याच्यामुळे तो खराब झालेला आहे. आता खराब कसं झालेला आहे आणि खराब व्हायचे कारणं काय आहे? मुळात तर पहिलं मुंग्या आहे ना, मुंग्या त्याच्यामध्ये मक्काचा क्रश असतो बरोबर, ही कणस असतात. त्याच्यामुळे मुंग्या काय करतात, त्याला होल पाडतात त्या पिशवीला आणि मग त्याच्यामध्ये हवा जाती. हवा गेल्यानंतर ते खराब होऊन जातं. खराब झालं होतं आणि असं साधारणतः इथून पाणी सुटत होतं त्याला खालच्या साईडने. इथं पाणी होतं आणि थावऱ्या काढतोय ती मुरघास. किधर रे डाले, दिखा बाला एक मेरे को. आळ्या तर ह्या अशा आळ्या झालेल्या याच्यामध्ये. हा मुरघास आहे आणि आता हा फेकून द्यायचं काम चालू आहे. आता ह्या आळ्या का बरं झाल्या ना, काय असतं आमच्याकडं आहे ना, म्हणजे सध्या आहे ना, तुम्ही जर एक गोष्ट नोटीस केली असेल ना, तर सर्व साईडला आहे ना लाल मुंग्या खूप वाढलेल्या आहेत. तर आहे ना, जे मुरघास राहता ना ते तिथं आपण एका साईडला ठेवून देतो. शक्यतो सावलीमध्ये असता आणि त्याच्यामध्ये मक्का पण असती, म्हणजे त्यांच्यासाठी मुंग्यासाठी बऱ्यापैकी खाद्य असतं. तर मुंग्या काय करताना सहज त्याला होल पाडता, भरपूर ठिकाणी होल पाडलेला असते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हवा जाती. त्या पॉलिथिनमध्ये होल पाडल्यामुळे हवा जाती आणि त्याच्यामुळं मुरघास हळूहळू खराब होतो. आणि मग अशा त्याच्यात आळ्या झालेल्या. आता तो आम्ही उखंड्यावर फेकून देतोय, दुसरा काही पर्याय नाही त्याला. 1-2 बॅग होत्या त्या मुरघासच्या, एकच जास्त खराब झाली आहे, दुसरी व्यवस्थित आहे. म्हणजे वरचं फेकून दिलं, खाली व्यवस्थित दिसतंय. आता ते पण अजून पण गायांना काही टाकायची अशी गरज नाही आहे. भरपूर गिन्नी गवत आहे आणि त्यांच्यासाठी वाडे पण निघत असतात. कधी तुटले डुक्कर वगैरे भरपूर आहे आमच्याकडे, रानडुक्कर, त्याच्यामुळे वाडे पण भरपूर निघतात. आणि सुक्कं भूस पण आहे. तर सध्या गायांचा जोर आमच्या सुक्कं भूस खाण्यावर आहे. आणि जेव्हापासून आहे ना आमचं गिन्नी गवत बंद झालं ना, म्हणजे आता एक कापणी पूर्ण झालेली कंप्लीट त्याची. आता थोडा स्टॉप दिलेला आहे त्याला आम्ही, थोडं वाढण्यासाठी. कवळंच घेणार आहे पण, कारण मागच्या वेळेस निब्बर घेतलं होतं तर काय शेंडे खाता गाया फक्त. बाय द वे, हां, आता हा पॉईंट होता की जर गिन्नी गवत जर जास्त जेव्हापासून बंद केलं ना, तेव्हापासून आमची गाय दुधाला पण वाढलेली आहे. असं काही नाही का आम्ही तिला काही वेगळं खाऊ घालतो, भुसच खाऊ घालतो. पण गिन्नी गवत बंद झाल्यामुळं गाईचं दूध वाढलेलं आहे. हे एक माझ्या ध्यानात आलं बरं का, म्हणजे माझ्या भावाचं आलं, मी नाही बघत. माझा भाऊ सांगत होता मला की दुधाला वाढलेली गाय जेव्हापासून गिन्नी गवत बंद झालेलं आहे तेव्हापासून. आणि आता मुरघास थोडा टाकायला लागेल, रोज एक घमीला भरून टाकायचा आता, कारण तो संपवून द्यावा लागेल, नाही तर तो असाच खराब होऊन जाईल. एक बॅग ऑलरेडी खराब झाली आहे, दुसरी पण आहे. आणि आता पावसाळा येईल तर आम्ही परत करून घेऊ मुरघास. आता थावऱ्या जो आहे ना, जो भूत होता त्याच्यामधला जे मटेरियल फेकत होता ना, तर तो खालीपर्यंत खराब आहे. आणि ते काय होतं ना, मुरघासामधला तो मुरघास काढायला भरपूर वेळ लागतो. हातानं म्हणा, तुम्ही खुरप्यानं पण काढा. त्याच्यामुळे माझ्या भावाने काय केलं, हा पंखा बसवलेला होता, आता काढून आणलेला आहे. तर त्याला ते दोरी बांधली आणि उखंड्याकडं उडून आणलेला आहे. आणि उखंड्याजवळ आणला आणि आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने परत तो उखंड्यावर लुटून देतो आहे, जेणेकरून की इथल्या इथंच ते काढता येईल. आणि काय झालं होतं ना, आमची अजून एक गाय मी तुम्हाला मागे दाखवलं होतं की गिर गाय, ती त्या गिर कळपात सोडून आलेलो आहे. ती आता 15-20 दिवस किंवा एखाद्या महिन्यानंतर घरी येईल.
भरून झालेली ती आता. आणि जेव्हा घरी येईल तेव्हा चेक करून आणावं लागेल तिला. तर हे होतं. आणि याच्यामध्ये भरपूर अळ्या आहे म्हणजे मी सांगू नाही शकत. आता भरपूर दिवसाचं आम्ही उघडलंच नव्हतं आहे, त्याच्यामुळे भरपूर अळ्या आहे. मी तुम्हाला परत दाखवतो. हे बघा, साधारणतः अशा अळ्या दिसतात, एकदम इझिली दिसतात. तर हा होता आजचा व्लॉग. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.